कुणीही ब्रँड म्हणून उभं राहिल्यास त्यांचा बँड वाजवू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावलाय. फडणवीसांच्या या टीकेला मात्र संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही. हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादानं. त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत. तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? जालन्यात मुख्यमंत्री हिंदू मुस्लिम वाद लावण्यासाठी आले. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी हा आरोप केला. जालना शहरात भाजपची MIM सोबत हात मिळवणी आहे. जालना शहराची बकाल अवस्था झाल्याचा आरोप देखील डेव्हिड घुमारे यांनी लगावला. मुस्लिम आणि हिंदूंचे दंगल लावण्यासाठी काल ते आले होते. त्यांनी इथं MIMचा हात मिळवणी केलेली आहे आणि ते जालना शहरामध्ये हिंदू मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणामध्ये पेटून जातीय भेद निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना मतं पाहिजेत. त्या ठिकाणी फडणवीस हे धन घेऊन आले आणि जातीचा त्या ठिकाणी पगडा घेऊन आलेले आहेत. विकासाचं त्यांचं भाषण नव्हतं आणि काल ते कैलास गोरंट्याल म्हणे आम्हाला त्या ठिकाणी क्रीडा युनिव्हर्सिटी द्या. महानगरपालिकेचा आणि क्रीडा युनिव्हर्सिटीचा काय संबंध आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.